स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सकाळी फक्त नवीन दिवसाची सुरुवात नसते, ती आपल्या विचारांची, आपल्या नशिबाची आणि आपल्या आयुष्याची सुरुवात असते. अनेक जण उठल्याबरोबर मोबाईल पाहतात, काळजी करतात, कालच्या दुःखाचा विचार करतात. पण स्वामींचा मार्ग वेगळा आहे. ते सांगतात, जसा विचार तसं जीवन. आज मी तुम्हाला अशी 5 वाक्य सांगणार आहे, जी रोज सकाळी मनापासून म्हटली तर हळूहळू तुमच्या मनात शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ती 5 वाक्य कोणती? चला तर मग सुरू करूया. वाक्य क्रमांक 1. मी आजच्या दिवसासाठी परमेश्वराचा कृतज्ञ आहे. डोळे उघडताच सर्वात पहिला विचार तक्रारीचा नसावा, तर कृतज्ञतेचा असावा. स्वतःला म्हणा, देवा, आजचा दिवस दिल्याबद्दल तुझे मनापासून आभार. ज्याच्याकडे कृतज्ञता असते त्याच्या मनात दुःख टिकत नाही. आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याची जाणीव झाली की जीवन कसं सुंदर वाटू लागतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, कृतज्ञ मनावर माझी कृपा सहज होते. आज सकाळी 1 मिनिटे फक्त श्वास घ्या आणि मनात 3 गोष्टींचा आभार माना. आई वडील, आपलं शरीर आणि मिळालेला नवा दिवस. वाक्य क्रमांक 2. मी कोणाशीही तुलना करणार नाही. आजच्या काळात सर्वात मोठं दुःख म्हणजे तुलना. सोशल मीडियावर जे फोटो अपलोड होतात ते बघून आपण दुःखी होतो. कोणाचं घर मोठं, कोणाचा पगार जास्त, कोणाचं आयुष्य सुंदर, आणि आपण स्वतःला काय करतो, कमी समजू लागतो. स्वतःला रोज सांगा, मी माझ्या प्रवासावर आहे, माझी वेळही येईल. फुलांना कधी स्पर्श नसतो, फुलांना कधी स्पर्धा नसते. गुलाब गुलाब असतो, मोगरा मोगरा असतो. प्रत्येकाची सुगंध ही वेगळीच असते. तसंच तुमचं आयुष्यही वेगळंच. स्वामीवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांचा हेवा नको, स्वतःची प्रगती ही महत्त्वाची. वाक्य क्रमांक 3. कोणत्याही परिस्थितीत मी शांत राहीन. जीवनात समस्या येणारच, पण प्रत्येक समस्याला रागाने उत्तर दिलं तर मन अधिक तुटतं. सकाळी आरशासमोर उभं राहून म्हणा, आज काहीही घडलं तरी मी शांत राहीन. स्वामी माझ्यासोबत आहेत. शांत माणूस कुमकुवत नसतो, तो स्वतःवर विजय मिळवलेला असतो. राग हा एका क्षणाचा असतो, पण त्याचे परिणाम अनेक वर्ष टिकतात. म्हणून आजचा दिवस संयमाने जगण्याचा एक संकल्प करा. वाक्य क्रमांक 4. मी स्वतःवर विश्वास ठेवेन. कधी कधी संपूर्ण जग आपल्यावर शंका घेतं, पण सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे आपण स्वतःवर शंका घेणं होय. रोज सकाळी ठामपणे बोला, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करेन आणि मी नक्की पुढे जाईन. स्वामी कधीच आळशी माणसाला यश देत नाहीत, ते प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात. लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वामी माझ्यासोबत आहेत म्हणून मी घाबरत नाही. वाक्य क्रमांक 5. जे माझ्या हातात नाही ते मी स्वामींच्या चरणी सोपवतो. हे सर्वात शक्तिशाली वाक्य आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. काही गोष्टीसाठी फक्त विश्वास ठेवावा लागतो. डोळे मिटा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी चिंता तुमच्या चरणी मी अर्पण करतो आणि मला योग्य मार्ग दाखवा. हे वाक्य मन हलकं करतं, चिंता कमी करते, कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती हळूहळू निघून जाते. मित्रांनो, उद्यापासून फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी द्या आणि ही 5 वाक्य रोज मनापासून म्हणा. मी आजच्या दिवसासाठी कृतज्ञ आहे. मी कोणाशीही तुलना करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी शांत राहीन आणि मी स्वतःवर विश्वास ठेवेन. माझी चिंता श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करेन. विश्वास ठेवा, शब्दामध्ये शक्ती असते. जेव्हा त्या शब्दामध्ये स्वामींचं नाम जोडलेलं असतं तेव्हा मनाला एक नवी दिशा मिळते. हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला जाताना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.